शितले यातला कुठला शर्ट घालू ग? काय शर्ट? अगं बघ की एवढे शर्ट आहेत, कुठला घालू तेच कळ ना. यो घालू का यो? निळावाला घाला की, यात मी लईच भारी दिसता बघा. आणि यो माझा फेवरेट बी आहे. फेवरेट आहे तुझा? मग हाच घालतो. वयो आजवर कधी विचारलं नाही, आज बरं विचारताय. आज काय स्पेशल आहे का? हा तसंच आहे समज. अहो तर काय आहे ते तर सांगा की. अगं आज कॉलेजला येणार आहे तुझ्या बरोबर, तुला नको विचारायला? वाटलं पाहिजे ना, शीतलचा नवरा आलाय, रुबाब पाहिजे. मस्त फौजी आहे की, अजून कसला पाहिजे रुबाब? असं कसं? एकदम टापटीप पाहिजे. तर लग्न झालंय तुमचं, लग्न झाल्यावर कोण विचारतंय तुम्हाला? अगं येडी का खुळी तू? लग्न झाल्यावरच पुरुषांचा डिमांड वाढतो. आज लईच चाल लागले तुम्हाला तर. हाच घालतो. तिकडे गेलो सगळ्यांना वाटलं पाहिजे का नाही? काय वाटलं पाहिजे? शीतलचा नवरा कसला भारी दिसतो ना. ओ माझा नवरा कसा का दिसेना, त्याच्याशी बाकीच्याचं काय घेणं देणं? अगं तुझ्या मैत्रिणींना भेटायला निघालोय ना, म्हणून म्हणलं कुठला घालू. आज लईच रंगात आलाय की. आणि इकडं यो निळावाला अजिबात घालायचं नाही, त्यो पोपटीवाला घाला की. नाही निळाच घालणार मी, त्याच्यात लई भारी दिसतो. जा तुम्ही नका येऊ माझ्या संग, मी जाते. अगं असं काय करते शितले? मी येतो की सोडायला तुला. काय नको, मी लेक्चरला बसणार आणि तुम्ही काय करणार? काय करणार म्हणजे? बाहेर थांबून वाट बघतो ना तुझी, त्याला काय? वाट बघणार का सीझन मारत बसणार गेटवर? काय सीझन? शितले अगं लग्न झालंय माझं, सीझन काय? लग्नानंतरच पुरुषांमधली मस्ती जास्त वाढते. बसा घरलाच तुम्ही. शितले काय नाही, खरंच काम आहे माझं म्हणून येतोय. हे बघा, गपचूप तुमची कामं करणार असाल तरच या, नाहीतर घरी बसून आराम करा. उगाच टाके काढल्यात म्हणून उड्या मारू नका, कळलं? वय मॅडम. बस की आता. चला चला आलेच. अगं बाई, कुठे निघालात म्हणायचं दोघं एवढं आवरून? काय नाही, कॉलेजवरून जाऊन येतो. अजिंक्य, तुम्ही पण ऍडमिशन घेतलं का काय? अगं नाही नाही, मी आपलं असं जोडीनं निघालाय म्हणून विचारलं. नाही, ते यांचंच काय तर काम होतं. हा माझंच काम आहे, करून येतो लगेच. चल. आलोच. घ्या, अजून टाक बी काढलं नाही तवरच गेले राजाराणी फिरायला. मग नाही तर काय, तर घरातल्यांचं काय चाललंय, यांचं दोघांचं आपलं वेगळंच. त्यांना काय पडलं का नाही आपलं कुणाच ठाऊक. पोराला बरं वाटावं म्हणून रोज देवाला फुलं वाहत्या, आणि हे पोर बरं झालं परत माघारी जायचं म्हणते. काय कळणच बघ मला समाधान. जीजे मला काय वाटते माहितीये का, आपण परत एकदा बोलूया त्यांच्याशी. आणि त्यानं काय होणार आहे तवा? अरे एवढं काय काय केलं आपण, पाक बोलणं टाकलं तरी त्या पोरचा हेका सुटलाय का? आता आपण बोलून काय फरक पडणार आहे त्याला? आणि त्या दिवशी बोललो तरी काय फरक पडला तवा? अगं तसं नाही, आपण त्यांची बाजू बी समजून घ्यायची. अरे काय बाजू समजून घ्यायची? समाधान, अरे ते परत जायचंच म्हणतोय बाबा. आता परत गेला
आणि काय झालं तर काय करायचं रे बाबा? अगं तसं नाही, त्यांचं म्हणणं बी ऐकून घेऊ की, आणि तसं समजून सांगू. आज पतूर समजून सांगत आलोय म्हणूनच ही वेळ आली, नाहीतर कशाला? होय, आता काय पण झालं ना तर आपण माघार घ्यायची नाही बघ. होय, पण मला काय वाटतंय, तुम्ही बी सगळे एवढे अडून बसू नका. म्हणजे त्यांना जर एवढं वाटतच आहे तर मग जर जेडे गप्ती का तू जरा? तुला कोणी विचारलंय का? ए बाई, माझ्यावर कशाला उगाच काय काय करून येतीस ग? दाजींचे तुमचं कोणाचंच ऐकत नाहीत, त्यात माझी काय चूक आहे? मी आपल्या घरात चांगलं वातावरण राहावं म्हणून म्हणलं, कर तुला काय करायचं ते. गप असता का तुम्ही दोघी? उगा सकाळ सकाळ कालवा करू नका. एकटीचा आजा का वागतोय असं काही कळण झालंय बघ. असं कधी पोरग वागत नव्हतं र. काय पण सांगितलं तर गपगुमान ऐकायचं पोरग. आता असं का करतंय तेच कळण झाले मला. तेव्हा लग्न झालं नव्हतं त्यांचं, आता आली किती शितली, तिचंच लागीर झालंय त्यांना. तीच ती भरवून त्यांना सगळं. कशी पलटली आईन टायमाला बघितलं ना? ती जर तिच्या शब्दावर ठाम राहिली असती तर आज ही एवढं सगळं घडलंच नसतं. बर पुष्पे, तू जरा गप बसतीस का? तर तुम्ही बी मलाच गप्प बसवा निसती. अगं गप बसू नाही तर काय करू? हा, उठ सुट ते शीतललाच बोलत असतीस. आता तर ना मी काय बोलतच नसती. जीजी परत म्हणू नका बर का, तू काय बोलली नाहीस म्हणून. एवढं सगळं घडलंय तरी बी अजून तिचीच बाजू वाटतात. हद्दच झाली म्हणायची. मी होते म्हणून टिकले ह्या घरात, नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक बाई. आणि आता ही नाटक बी अजून किती दिवस चालायचंय कुणास ठाऊक. झालंय का चहा पिऊन? द्या इकडं. समाधान्या, पुष्पी बोलते मी काही चुकीचं नाही र. अरे बघ, आता हे कुठं तर थांबलं पाहिजे बाबा. अरे ही दोन्ही पोरं जर आडून बसली तर लय अवघड होऊन बसेल बघ. हॅलो कविता. आज कशी काय आठवण झाली आणि फोन का केला होता? अगं मला लय टेन्शन आलंय. कसलं रे टेन्शन? अगं मी आजच्या जीवनावर पिक्चर करणार आहे ना. आणि आजीवर पिक्चर फक्त तूच करू शकतोस बघ. हा पण अगं घरचे माझ्या अजिबात सपोर्ट करायला झाल्यात. अगं पैसे एवढे कुठून उभा करू काय कळना. अरे पिक्चर करायचं म्हणजे काही साधी गोष्ट आहे का? अरे जेवढा स्ट्रगल मोठा ना तेवढा पिक्चर भारी बघ. आणि ह्यो स्ट्रगल फक्त तूच करू शकतोस बघ. खरे. आणि तुला अवॉर्ड मिळतील ना तेव्हा तुला ही स्ट्रगलची स्टोरी सांगता येईल ना. आणि तुला माहितीये का, ह्या भारी भारी डिरेक्टर लोकांनी ना त्यांचं घरदार विकलंय. अरे त्यांच्या आईचे आणि बायकोचे दागिने विकून त्यांनी पिक्चर केले. तू तर काय पण करू शकतोस. अरे राहुल्या, अपना टाइम आएगा अब. हाँ, अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा. सरिता थँक्यू. तुझ्या संग बोलून मला फुल कॉन्फिडन्स आलाय आता. राहुल्या, काय गे? तुझ्या पिक्चर साठी मी काही मदत करू शकते का तुला? खरं तर मी तुला ह्या पिक्चरची गाणी लिहायला विचारणार होतो. विचार करणार होतो म्हणजे? माझ्याऐवजी जर दुसरे कोणाला दिला ना बोलणारच नाही मी तुझ्याशी. अगं सरिता, तुला सोडून मी श्वास पण घेऊ शकत नाही. काय पण. सरिता आता बघ, असला भारी सिनेमा बनवतो का नाही. दुनिया हिकडची तिकडं झाली तरी चालल, फक्त तू माझ्या सोबत राहा कायम. बर चल ठेवू का? मला लेक्चर आहे ना. बाय बाय. याचमुळे. अरे वा, आज जोडीने कॉलेजला. आणि काय काय शिकले? तब्येत बरी नाही तर कशाला घेऊन आलीस? नाही नाही, मी नाही. मी उलट म्हणले नका येऊ. यांनाच लई जोर आहे.
अगं माझं काम आहे म्हणून आलो. होय माहिती कसलं काम आहे ते? हाय का आता मी काय खोटं बोलतोय? काय काम आहे तुमचं? काय काय सांगू तुला? झगडा मत करो, कॉलेज आहे. मग अजिंक्य हात कसा आहे आता? आता टाके काढलेत, आता फिजिओथेरपी चालू आहे. हाय अजिंक्य. सॉरी सॉरी, फौजी अजिंक्य शिंदे. ओळखलं ना, मी सरिता. ओळख आहे ना? हा हाय की ओळख. हो तुम्हाला विसरून कसं चालेल? एक वेळ बायकोला विसरलं तर चालतंय, बायकोच्या मैत्रिणीला नाही नाही. तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतो आम्हाला. तुमच्याबद्दल? अगं तुझ्याबद्दल म्हण, मैत्रीत थोडी आवाज असतोय. बरं तुझ्याबद्दल. शीतल, तुझ्या नवऱ्याला आम्ही अरे तुला केलेलं चालेल ना ग बाई तुला? हा चालतंय, तिला चालतं. ए गौरे, लई उडू नगस, कळलं ना? काय पण म्हणा अजिंक्य, तुझी शर्टची चॉईस बाकी भारी आहे. निळा रंग काय दिसतो म्हणून सांगू? अरे हो मला माहित होतं तुम्हाला निळा रंग आवडतो, म्हणूनच घालून आलोय मी. होय का? हा होय का? हा? बर अजून किती दिवस आहे? मी हाय काय दिवस, हातभराचा लगेच जाईन. ओके. ए अजिंक्य आहे तोपर्यंत पण त्याच्याबरोबर फोटो काढूया. हा म्हणजे कसं स्टेटसला टाकता येईल ना. पण फोटो काढणार कोण? अगं फोटो कशाला, सेल्फी काढू ना मस्त. नको बाई, नीट फोटोच काढू. सेल्फी कसं वाटतंय ना? हो ना शीतल? हा आपण दोन्ही काढू ना फोटो. हा दे इकडे मोबाईल. हाँ जा, ऐसाच करते हम लोग. हाँ हा हाँ ये. शीतल, ते धक्का लागेल ना थोडस जरा असं. हा जरा इकडे होणार. मी अरे हा हा. भारी आलाय ना तिथले. एक फोटो काढ ना. गौरी मोबाईल दे ना प्लीज. एवढंच? अजून काढ की. तुझ्या फौजीला काय पळवून नाही नेणार आम्ही. न्याकी, मी कुठं नको म्हणून म्हणले. बघा प्रत्येक मुलांना अशी बायको मिळायला पाहिजे. ओ तुमचं तर महत्वाचं काम होतं ना? हा माझं काम होतं, करीन की मी नंतर, त्याला काय होतंय. सगळ्यांना भेटू दे ना आधी. आरामात जा तुम्ही, नको काळजी करू. हा ये होई ना बात. फौजी आमच्या सोबत कॅन्टीनला यायचं, आमच्याकडून पार्टी. हा हा. अगं त्यांचं जर एक महत्वाचं का. अरे वा पार्टी. हा चला चला जाऊया आपण, चला लगेच चला चला. ए अजिंक्य, तुझ्या स्टोरी बद्दल सांग ना. कसली स्टोरी? तुमच्या मिशनची. मी तुम्हाला सगळ्यांना नंतर सांगते की एकदम निवांत. ए नाही आम्हाला दुसऱ्या कोणाकडून नाही ऐकायची, आम्हाला खुद्द फौजींच्या तोंडून ऐकायचे. आम्ही असं ऐकलं नाहीये ना कधी. ते काय आहे ना, तुम्ही आता पतूर हे कुठल्या फौजींकडनं ऐकलं नाही, कारण त्यांना ते अलाउडच नसतंय. असं ते कुणाला बी मिशन बद्दल सांगू शकत नाही ना. खरं? सगळं सिक्रेट ठेवायला लागतंय. मग तुला कसं सांगितलं त्यांनी? अय मी त्यांची बायको आहे म्हणून.
आणि त्याच बायकोच्या मी जवळच्या मैत्रिणी आहे. आणि अजिंक्य आम्ही कोणाला सांगू का? नाही ना? मग सांग ना आम्हाला प्लीज. होय व्याजा सांग की. नाही नाही, म्हणजे तू म्हणतेस ती बी बरोबर आहे. खर तर म्हणलं ना अलाउड नाही म्हणून. अच्छा, आत्ता कळलं मला. अगं सर अलाउड नाही म्हणजे काय आर्मी वाल्यांकडून अलाउड नाही असतं नाही काय? मग मिसेस फौजी कडून अलाउड नाही. बाई ग शितले. गौरी तुझं काय खरं नाही आता बघ. अजिंक्य तू सांग ना आम्हाला. हो सांग ना. बर सांगतो. ये बा. त्याचं काय झालं, आम्ही मेंढपाळ पकडला होता आणि तो आपल्या बॉर्डर मध्ये ड्रग्ज आणत होता. आम्ही जेव्हा इंट्रोगेट केलं ना तेव्हा आम्हाला कळलं त्यांचा 26 जानेवारीला अटक करण्याचा प्लॅन होता. त्यांचा म्हणजे आतंकवाद्यांचा. आणि मग आम्हाला फोन आला. कुणाचा? मला फोन आला. मी आलो जरा. आगे आगे देखो, बहुत इंटरेस्टिंग स्टोरी है. तेरे को पता है क्या हुआ? ए यास्मिन तू सस्पेन्स फोडू नकोस हा. आम्हाला त्यांच्याच तोंडून ऐकायचंय. आणि राहुल्या अजिंक्यवर सिनेमा करणार आहे ना? होय ग सरी, हे सगळं एकदम बरोबर माहितीये की तुला? नाही, त्याचा फोन आला होता ना मला. त्याच्या पिक्चर साठी गाणी लिहून दे म्हणून माहितीये. सॉरी बर का, मला एका महत्वाच्या माणसाला भेटायला जायचंय, तर बाकी मी नंतर सांगतो. पण नंतर नक्की. वय वय नक्की सांगतो. चला येतो. शितले येतो. होय एवढं कुणाला भेटायला जायचं? हाय कोण तर. येतो. बाय फौजी. बाय. बाय. एवढ्या घाईत कुणाला भेटायला गेल्यात? हॅलो. हॅलो शितले, मी तुला आता पत्ता मेसेज केला एक, त्याच्यावर लगेच ये. पण कशाला? अगं ये, आता वेळ नाही माझ्याकडे बोलायला. आपण आल्यावर बोलू. चल ठेवतो. अहो पण ठाऊक कशाला बोलवलंय? हॅलो. अहो मी इथं पोहोचले, तुम्ही कुठं आहे? तुझ्या माग. अहो काय झालं? एवढ्या गडबडीनं कशाला बोलवून घेतलं? चल. काय? चल. अहो मग आधी सांगायचं की. आधी सांगितलं असतं तर अशी बिलगली असतीस का?